Hare
शरण गाय
सद्गुरुचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र न लगे अनिक उपाय धरी सद्गुरुचे पाय। एका जनार्दनी सद्गुरु हाची भव सिंधू तारो न लगे अनिक उपाय धरी सद्गुरुचे पाय। पांडुरंगा तरुव्रता नाम निष्कलंका जयाचे गीतेची वाचिता टिका ज्ञान होई लोकाती भविका ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्यम मोक्ष मूलम गुरुपदम अखंडानंद बोधाय शिष्य संतापरे सच्चिदानंद रूपाय रामाय गुरुवे नमेला गणपती माऊली ग्रामस्थ प्रेम तथा संपूर्ण आदिनाथ संप्रदायाची मायबाप नामधारक मंडळी गुरुवर्य दादा तथा शिवाजी महाराज आपण सर्व मायबाप आपल्या गुरुंच्या दरबारामध्ये आलात. तुम्हा सर्वांचं प्रथम दर्शनी स्वागत आणि तुम्हा सर्वांच्या जनी प्रथम दर्शनी नतमस्तक होऊन अंतर्गती कीर्तनची सेवा आहे. सेवेसाठी घेतलेला अभंग शांती ब्रह्मन नाथबाबांचा आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही अविभाज्य
असं स्थान आहे, ते बाजूला करता येत नाही. त्यांचं नाव सद्गुरू. ते सद्गुरू किती मोठे त्यागी होते. सिद्धांत रघुनाथ स्वामी यांचे परमशिष्य, मुख्य शिष्य वैकुंठवासी नथुराम बाबा मोंडे. पण त्या बाबांच्या गादीचा हव्यास त्यांच्या अंतःकरणामध्ये नव्हता. बाबांनी नथुराम महाराजांनी सांगितलं, नाही मला ते झेपण्यासारखं नाही. बाबांना तरी कुठं झेपण्यासारखं होतं, बाबा तरी कुठं चिकटलेलं होतं. विठाला एवढी मोठी संप्रदायाची धुरा, ज्याची त्याला बदली इतरांसाठी संतानाव म्हणजे आत्मसंत. अधिकार जो आहे तो अधिकार चिरकोटे घालून वाढविले पोट, असा काही अधिकार कुठे येत नाही. इच्छा प्रबळ आहे बाय माणसाला. तिच्या अंगावर किती दागिने असो किंवा किती ऐश्वर्य असो, तिला वाटते माझं पोट पिकावं. पोट पिकावं, पण ते सुद्धा भाग्याचं लक्षण आहे ना. बरोबर आहे काय? म्हणून पोट पिकावं म्हणून काही चिंध्या पोटामध्ये घालून कुठं गर्वात पण येतं का? का म्हणे अंगे व्हावे ते तरीच महिमान. दोन शिष्य वर्गात दोन बाजूला रघुनाथ स्वामींचे होते. काही सर्वस्व रघुनाथ स्वामींनी त्यांना देऊ केलं. कृपा कटाक्षे आपल्या पदी पैसे. काय अधिकार असेल बाबा, साधी भोळी माणसं असतात. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कडी काळा. विठाला हरिपद प्राप्ती भोळ्या भाविका. प्राप्ती भोळ्या भाविका. प्राप्ती भोळ्या भाविका. अभिमानी याची कल्पना. अभिमानी याची परमार्थात ज्याला जागा नाही त्याचं नाव अभिमान. महाराज त्याने बाजूला केला. महाराज तुका म्हणे मी तो अभिमाना वेगा. मारुतीने एवढं रामायण केलं, सीतेला सही सलामत आणलं अयोध्येला, पण कुठल्या प्रकारची काय केली नाही, अपेक्षा केली नाही. एवढं कर्तृत्व केलं पण अभिमान स्पर्श झाला नाही मारुतीरायाना. सीतामाई देऊ करायला निघाली, नवरत्नांचा हार, तरी मारुतीराय म्हणते ज्याच्यात राम नाही त्याचा काम नाही. आशा विभूती होत्या बाबा माझं तुकाराम महाराज फते रे. आणि नथुराम बाबा मोंडे मायबाप त्यांच्या चरित्राकडे आपण बघितलं ना, त्याप्रमाणे आपण पाऊल टाकलं तरी आपलं कल्याण होईल. माझं हे लक्षण असंच आहे बरं का. ज्या दिवशी बाबांनी मला मांडीवर घेतलं तुकाराम बाबा पठारे, त्या दिवसापासून माझं जीवन कृतार्थ झालं. विठाला थोरा मोठ्यांचं आशीर्वाद आणि लक्षण आपण त्यांच्या मर्जीला उतारावं. देशात दुसरं काही कमवायचं नाही. त्यांची मर्जी संपादन करणं, त्यांची कृपा संपादन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आज या निमित्ताने हे कीर्तन आहे. प्रतिवर्षाप्रमाणे बाबांचं म्हणणं आहे, दादांचं म्हणणं आहे, शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणून बाबा हे कीर्तन आहे. मी तुम्हाला कीर्तन सांगायला आलेलो नाही. कुठंतरी बाबांची माझ्या हातून उज्ज्वल पवित्र अशी सेवा घडावी. सत्यनारायणचा उत्सव आणि हे पुण्यस्मरण 11 वाजता पडली पाहिजे बरं का, असं बाबा सांगितलं. त्यामुळं ते कीर्तन अपुरं राहतं.
हा लांब प्रवास करून आले. भाई कोटरकर, धन्यवाद धन्यवाद. मला फार बरं वाटलं. मी दादांना सारखं विचारतो, काय भाईचा फोन आला काय? बरं आहे बरं आहे. ते आपल्याला इथल्या इथं 4 पावलं चालायचं तर आपली मारामार. किती दिवस झाले सगळे? बाबा 3.25 महिने जवळजवळ चालत होते. विचार करा. ही सगळी माझ्या बाबांची कृपा. विठाला विठोबाचा कैसा प्रेम आपण चिती. मागे पुढे उभा राहे सांभाळिता. पण आपला दिवस सर्व नामधारकांचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. कृतज्ञ कधी होऊ नये. अनेक प्रलोभनं आपल्या समोर उभी केली जातात आणि मनुष्य काय होतो? कृतज्ञ होतो. कृतज्ञ याचा अर्थ काय? केलेले उपकार विसरतो, त्याला म्हणतात कृतज्ञ. आणि ज्याने उपकार केलेला आहे जगाच्या पाठीवर पाप न करी ऐसे मान. केले उपकार सांगू मी काय. ज्ञाना परमार्थ काळाला ती कृतज्ञ माणसं, अशी व्याख्या करा. एवढ्या लांबून लांबून मायबाप ही आलीत बरं काय. आपल्या गुरुकुळामध्ये गुरूंच्या दरबारामध्ये आपण येणं माहेर आहे. सद्गुरु आपले माहेर आहे. आपण सर्व सासुरवासने आहोत. सासुरवासा भीतो जीव ओढे काही आपल्याला परमार्थ कळालेली कृतज्ञ माय बाप. येताना पोरांना गाडीत बोललो, बस परमार्थ शिकायचं असेल तर दादांकडे येऊया, बाबांकडे येऊया, या माय बापांकडे येऊया. बस मोठ्यापणाने सांगत नाही. दुनियाच्या बाजारात परमार्थ म्हणून शिल्लक राहिला नाही, तेवढा शिल्लक या विज्ञान संप्रदायामध्ये आहे. विठाला सगळीच आता लोक शहाणी झाली तर आमच्यासारखे येड्या म्हणतात काही काम राहिलंय काय? विठाला आठवण करतो मैत्री, आठवण बरं का पावला पावली
म्हणजे प्रेमाची जिव्हाळ्याची माणसं. आम्हाला या येड्या माणसामध्ये वेळ पण बरं वाटतं. शांत माणसामध्ये आता माझी इच्छा राहिली नाही कीर्तन करण्याची. विठाला आपल्याला अजय देवाबद्दल कधी देवाला आम्ही विसरू नये, कधी आई वडिलांना विसरू नये, आणि कधी सद्गुरुराया संत मायबापांना विसरू नये. बाबा भरपूर काही भरपूर दिले बाबांनी, भरपूर दिले, भरपूर देणारे माझे बाबा कृपादान केले. संधी ज्याने अभ्यास करावा, सहज कृपा दृष्टी झाली तर आज एवढा मोठा बुवा तुमच्या समोर दिसतो. ही माझ्या बाबांची कृपा आहे. तुकाराम महाराज कथा रे विठाला त्यांची वृत्तीतून अजून काही अंगाला अंगाने कधी शिवला नाही वाटत. हे ज्ञान नदीचे भुजंग, विषय दरीचे वाहक, भजन मार्गीचे मान शिवूनच नाही घातला तर शिवल कुठला तो. जीवनामध्ये आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपलं जीवन आहे. आज जर आपण यावर एक कोण आहेत नथुराम बाबा, चालते ज्ञानाचे बिंब, त्यांचे अवयव सुखाचे गोम, ये मनुष्यपणे भल्या भल्या वेदांती माणसांना त्यांनी गप बसवावं, पण फेटा नाही बांधावं ही गमतीचा भाग आहे. काय पूर्वपक्ष आहे, काय सिद्धांत आहे, हे त्यांच्या अंगोअंगी मुळाला. पण असं नाही वाटतं की लोकांना आपण दाखवावं म्हणून जरा लौकिक म्हणून फेटा बांधायची इच्छा झाली. काय करावं माझ्या बाबा. आता दोन अभंग झाले की जो तो फेटा बांधायला निघतोय ना, मी तरी काय करू त्याला. हो विठ्ठल काही शिकण्यासारखं आहे ना, कृतज्ञता व्यक्त करावा यासाठी आपण आलो. लवकर पैसे कमवायला गेलो होतो तिकडं, पोराला पैसे कमवले. पण आज आपल्याला आपल्या अधिष्ठानावर जायचंय, गुरुरायांच्या घरी जायचंय, माहेरी जायचंय. बाईला माहेरी जायचं असतं त्याला लय लवकर कोंबडा अडवतो ना. त्याला माहेरी जायचं तर कोंबडा लवकर उडतो. कशासाठी ते जीवनामध्ये जे काही अविभाज्य घटक आहे ते सद्गुरू आहे. त्याची आपल्याला जाणीव व्हावी. याचं नाव परमार्थ विठाल. आपल्या डोळ्यासमोर उद्दिष्ट आहे, ध्येय आहे, टार्गेट आहे. काय दुःखाची निवृत्ती आणि आनंदाची, दुःखाची निवृत्ती करून आनंदाची प्राप्ती करण्यासाठी तुमचा आमचा खाता. दुसऱ्या बाजूने सांगावे प्राप्तीची प्राप्त आहे, परंतु तो प्राप्त नाही का भ्रांताशी काम विषयावरी विठाला. प्राप्त आहे पण प्राप्ती नाही का कमळकंदा आणि दरदोरी नांदून एकेच घरी पराग सेवी भ्रमर येरा. बेडूक बिचारा तो बुंदाशी बसलाय पण त्याला प्राप्त नाही का. पण काय खातो तो, चिखल खातो. वरून भ्रमण येतो आणि त्या भ्रमणाने त्यातला मकरंद घ्यावा एवढ्या अधिकार. प्राप्तीची प्राप्ती आपल्या जवळ आहे तैसा मी हृदयामध्ये. पण काम क्रोध आड पडली पर्वत राहिला अनंत. म्हणजे बापा प्राप्तीची आपल्याला प्राप्ती करून देत नाही, त्यांना आपण बाजूला करणं की प्राप्ती. पाण्यावरच गोंडाळ म्हणजे शेवाळ एकदा बाजूला केलं की प्राप्ती. बरोबर आहे. किती सोपं आहे.
एकदम असं गोंडाळ गोंडाळ नाही माया विठाल गुणमयी मोम माया देवाला जी झाकून टाकते तर तुम्ही आम्ही कोण धरी आम्ही एवढी माया ताकदवान आहे. पण एकच तिला तरले जे मत सर्व भालू बनले आयली स्थळी सरले माया स्मरता नित्य सद्गुरु वर्णविना येथे माया स्पर्श करू शकेना ते माझं अज्ञान. सोन्याला म्हणतं डाग लागत नाही. सोन्याला डाग नाही लागत. जे खरं 100 नबरी सोनं असताना निखिल सोनं त्याला डाग लागत नाही. म्हणून त्याचा रांधा बनवतात ना त्याच्यात पित्तळ घालतात नाही तर तांब घालतात. आणि मग तेव्हा त्या सोन्याला काय लागतं डाग लागतं. तुम्ही आम्ही जे सद्गुरू आहेत ना ते निखिल सोनं आहे. तुम्ही आम्ही म्हणजे तांबा घातलेली माणसं आहात. म्हणून आपल्याला डाग लागतो. अलंकार होतात यात काही शंका नाही. दागिना सोनाराने आपल्याला फसवलं माहिती नाही. सोन्याचा जो खरा भाव आहे तो तांबा पित्तल घातला त्याला दिलाय. काही तरी समजतं नाही. तांबा पितळ त्याच्यात घातला तो भाव कशाचा आहे त्याला दूधवाला दुधात पाणी घालतं. शिकवतात लोकांना की शास्त्र काही लोक शिकवतात काय पाणी घातल्याशिवाय दूध विकू नये असं शास्त्र आहे. पाणी घालून दूध विकायचं हे बरोबर आहे. असं हाताने शितळा मारावरती झाला पाणी टाकला का शास्त्र म्हणून आपला काय तांब्यावर दूध ना हंडावर पाणी. पाणी घालतात दुधा इतका भाव घेतात. माझी भाषा समजताना मिसरी दुधा मध्ये पाणी घालतात आणि त्या पाण्याला भाव दुधा इतका ना. माझं प्रेमाचं म्हणणं आहे या सर्व मुलांना बरं का. अरे पाण्याला भाव दुधाचा येऊ दे पण त्या पाण्याचा कधी तूप नाही व्हायचा हो. जीवन सद्गुरूंचं कसं आहे हे सांगितलं. सोन्यासारखं आहे. जे खरं दूध त्याला म्हणतात आपल्या भाषेत निरस. त्याच्याच काय होईल तू देव भक्त एक. जीवनामध्ये आपल्याला परमार्थ आदर्श डोळ्यासमोर ठेवायचं आहे या मायबापांचा की ज्यांचं जीवन निस्वार्थ. काही त्यांच्या अंतस्करणामध्ये भाव होताय बुडता हे जन न देता. सर्वसामान्य मनुष्य तळागाळातला मनुष्य हा परमार्थाचा अधिकारी आणि त्यांना परमार्थ पोचावा त्यांच्या अंतस्करणामध्ये. त्यासाठी या मायबापांचा काय आहे अवतार आहे. आमच्या अंतस्करणामध्ये पहिली वृत्ती तयार पण ते दुःखाची निवृत्ती आणि आनंदाची. आपल्याला दुःखाची निवृत्ती व्हावी अशी वाटत म्हणून आपल्याला भाई तुमच्याबद्दल आता मला काय बोलताच येत नाही. एवढं दिवस तुम्ही चालणार तर मला नाही बोलता. पण आम्हाला आमचा संसार
सुटत आपल्याला संसार सुटत नाही सुटत. संसार म्हणजे काय? संसार म्हणजे काय? बायका, पोरा, घर, दार, संपत्ती, ऐश्वर्य म्हणजे संसार नाही. संसार दुःख मोह विश्रांती नाही कोठे रात्र दिवस विश्रांती नाही कोठे पाठीला करी ₹100 बक्षीस. घरचं ते घरचंच हो. जे विकृती ना नको नको, मला तरी विकृती देत जाऊ नको बघा. घरच्या काजूच्या बिया असले तर देत जा, विकत आणून नको. घरचं पोरग तयार झाले ना मला मास आलाय अंगावर. विठा संसार म्हणजे दुःख अशी व्याख्या करावी. आणि तो आपल्याला सुटतंय का? नाही. आपण संसारी माणसं तर संसारच हो. अशी ती पाटली माय होती ना पापा, तिचा संसार गेल्या वर्षाची फाटी यंदाला. गेल्या वर्षाचं वाल अजून खपना. गेल्या वर्षाचा भात तांदूळ अजून संपत नाही. कसं असेल बघा कधी पाटली माहिती किती मोठा संसार असेल. आपल्याला यंदाचा पुरण माणसा म्हणतो हो पाटलीन बाय, हो पाटलीन बाय. काय काय तुम्ही जन्माला येऊन जरी एवढा कमवलात ना तरी तुमचा जन्म फुकट गेला. फुकट गेला. तू मला मध्ये शिकवतोस काय? किती माझा हायच्या, माझा काय तोंड दिसत का? माझी पोरा किती, नातवंडा किती, पतवंडा किती. म्हणलं सगळा बरोबर हो, पंढरपूरला गेला तर फुकट आहे. पाटलीन बाईला पटला, पंढरपूरला गेलं पाहिजे. पाटल्याबरोबर 6 महिन्यापासून तयारी. सगळा ठापठीक, सगळा ठापठीक. जाताना बर का सगळे बर का फाट्यांवर निशाणी, पिठावर रेखा, मसाल्यावर रेखा, सगळं डबं बर का पॅक. त्यांना खुना बिना करून ठेवल्या. कारण गावातली सुनबाई होती ना, म्हणजे माझा संसार ती वाहून नेईल ना. पाटली मोठी हुशार हो. उखळीचा लाडू, रवचं लाडू सगळं बनवलेलं. पंढरपूरला जायला लोकांचा खाणार नाही ना, थोडं रव्याचं असं मस्तपैकी तुपाचं बनवलं. मी सगळा वजा बांधला हो आणि निघाली बरं का. निघाल्यानंतर ते वज होत ती सोनबाई म्हणतात माझे का द्या, माझ्याजवळ द्या. तिच्या मनात त्या काळा गोरा आला. बापरे, आवाज चालली पंढरपुरा येशी पासून आली काय? ती म्हणते ही पंढरपूरला जाऊन करावं काय? या सोनबाई माझ्या हातात दे बोलते, याचा अर्थ ही काय ठेवणार नाही. हेच मी तुम्हाला सांगतो, आपल्याला संसार सुखत नाही. आजच्या अभंगाचा अधिकारी आहे. त्याला वाटत दुःखाची निवृत्ती व्हावी,
आणि ब्रह्म अर्थात आनंदाची काय व्हावी, प्राप्ती व्हावी. विठाला जाणीव झाली एका वेळा करिया दुःखाने संसार दुःखे दुखावला विविध तापे बोलिला तोची अधिकारी झाला. ज्याला संसाराची जाणीव झाली, दुःख आहे, महाराजांनी सांगावं आपल्याला, संसाराच्या तापे तापलो मी देवा, हरिताया सेवा कुटुंबाची, अशी आपल्याला अवस्था बाणावी लागते. आजच्या अभंगाच्या अधिकाऱ्याची अशी अवस्था झालेली आहे. आणि तो निघाला की आपल्याला या दुःखातून निवृत्त कोण करेल. दुःखातून निवृत्त करणारा मनुष्य का असला पाहिजे, सुखी असला. हा, दुःखातून निवृत्त करणारा मनुष्य सुखी असावा. दुःख्याला दुःखी भेटलं तर कसं काय होईल. कधी कधी गमत म्हणून या पोराला माहिती आहे, त्याची दूध देणारी म्हैस बरं का अचानक गायब झाली. तर जाऊन जाऊन म्हैस कुठं गेली असेल, रानात खलाटीत गेली असेल. सकाळच्या रामपारी निघाला बरं का, भाकरी न खाताना मिळेल म्हैस. चप्पल घेतली पण म्हैस काय दिसत नाही. संध्याकाळ झाली. दुसऱ्या माणसाची गाय दूध देणारी होती ती गेली होती. मग तो गाय बघायला गेला, तो त्या टोकाला ना म्हैस बघायला गेला या टोकाला. संध्याकाळ झाली तर दोघांना काय गाय पण नाही ना म्हैस पण नाही. पण माणसाला माणूस दिसल्याबरोबर त्या आशा लागतं. तो धावत सुटला त्या माणसाचा, तो म्हणजे याला माझी म्हैस दिसते असेल, तो इकडचा म्हणजे याला माझी गाय दिसली असेल. दोघं जण भेटला, जे अरे माझी गाय दिसली, तो तर म्हैस दिसली, कसा का व्हायचा. आज आपल्याला जायचं आहे ते कोणाच्या ठिकाणी बरं का. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा गुरु हा धैर्याचा सदा काही कोण सद्गुरू आहे, सुखाचा. बस किती टँकर लावलं म्हणजे समुद्र रिकामा होईल. एक तृतीयांश जमीन आहे आणि 2 तृतीयांश एवढा पाणी, एवढा मोठा समुद्र आहे. असेल उपमेसाठी सद्गुरू आहे. सद्गुरू ना उपमेसाठी सागर आहे, कळलं का. पण सागर शिवाजी महाराज धारा आहे ना, सद्गुरू माझे गोड आहेत ना. सागराची उपमा द्यावी, बरोबर आहे. सागर खार आहे, त्याचा काय उपयोग आहे. सद्गुरू माझं कसं आहे, गोड आहे, गोड गोड. हा, आणि ते गोड म्हणजेच परमात्मा स्वरूप आहे. भगवंताचं रूप काय आहे, गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे गोड आहे माझ्या बाबा, गोड आहे ते. तुम्हाला रोग झालाय त्याला मी काय करू. रोगी झालेल्या माणसाला गोड दिला तर तो म्हणते काय, कडू आहे. बरोबर आहे. विषयाचा गोड परमार्थ लागे, त्याला मी काय करू. बाबा आपण निरोगी व्हावं याचा अर्थ अधिकारी. परमार्थाला आपण अधिकारी व्हावं, बाह्यांगाने नाही, दादा सांगायचं, बाबा सांगायचं. रघुनाथ स्वामी झोपले की पाळे असायचे,
छातीवर हात ठेवले. किती जवळीक होती. जर रात्रभर बाबा म्हणत असं रात्रभर आम्ही म्हणत बाबांच्या छातीवर हात ठेवायचे. किती माणूस भावाचा. झोप लागली की चिमटा घ्यायचा ब्रह्मा यायचं आणि काय करायचं हात ठेवायचं. यांना अजून दिल्ली तो बहुत दूर. यांना काही सद्गुरू समजले तर आता ठोकात चाललं कीर्तन करायला निघालं. विठ्ठल 13वा अध्याय वाचावा म्हणजे आपल्याला समजेल आचार्य उपोषण काय आहे ते. पारायण 9वा 12वाचा कधी करू नये. 13व्या अध्यायाच्या ज्या ओळी आहेत त्या सावकाश वाचाव्या. का ज्यांना सद्गुरू समजून घ्यायचे असेल त्यांनी. विठाला बाप हो जगाच्या पाठीवर सद्गुरू सुखी आहे. आणि सुखी राहण्याचं दुसरं तिसरं काही विशेष असं कठीण नाही बरं का. आम्ही ते विठ्ठल समजावं नाही. भजन हिला नको ती जमीन आपल्याला बाबांच्या विठ्ठल शब्दाचा अर्थ लोकांना बोलता येत नाही. विठ्ठल विठ्ठल काही लोकांचा विठ्ठल विठ्ठल बघ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
कशाला विठ्ठल बोलताना विसरले जगात. तीन शब्दामध्ये मी विसरले जगात. सगळं जगत माया विसरायला पाहिजे. जगत हे विश्व माया वी शब्दामध्ये विसरून जाते. ठरले स्वरूप मायेचं निरसन झाले तर इह नवे मी सरे उरला वरे त्यावर तो काम पक्क होत. आणि एकदा विठ्ठल हे स्वरूप प्राप्त झाले की देव पावायशी गेले ते लय लागत. लय विठाला अजून लोकांचे विठ्ठल समजना म्हणजे काय. किती अक्षर आहे. किती अक्षर आहे. 3.5 आहे. अर्धा आहे ना. ती 3 नाही अर्धा किती झाली. या किती याच्यात ती पया वेटाळा घालून बसली ती किती 3.5 विठाला. आपल्याला सद्गुरूने मंत्र दिलाय तो किती 3.5 अकार चरण युगल उकार उदार विशाल मकार महामंडळ मस्तकाकार्य 3.5 विठाला. नाही शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती जय सोम पावती. त्या सोम या शब्दाचा मात्रा 3.5 आहे. आणि या विसरलं म्हणजे दुःख संपलं आणि सुखाची काय झाली विठाला. पण हे सर्व खरं पण त्यासाठी करायला काय पाहिजे हे महत्वाचं ना. हे झालं शाब्दिक ज्ञान. क्रियेवर नाही बरं का. भाजी वांग्याची भरीत बरं का आणि मसाले भात बरं का आणि पुऱ्या बरं का तुपांबाजी. अगं बाई बनवशील तेव्हा ना. बोलाची कडी आणि बोलाचा जेवण कोण तृप्त झाला. आम्ही पाहुणे नवरा बायकोनी बसावं खाटेवर ना. महाराज बरेच दिवसात आले तर का मुंबईला म्हणजे पोळ्या वाढवणार आणि भात पण मस्त करणार आणि आमका करणार. पाहुणा मरणाचा भूक ही खाटावरची रिकामी हालत नाही. पाहुणा समजून गेला माझी रेल्वे जाईल मी निघतो. तुम्ही जेवल्याशिवाय तुम्ही खाटत नाही. बोल बच्चा विठाला. संतांचं तसं नाही. बोले आजचा अधिकारी ज्याला दुःखाची निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती व्हावी तिचं काही पूर्व पुण्य असेल. या गोष्टी त्याशिवाय घडू शकत नाही बरं का. कुठं अनंत पुण्य कोट्यान कोटी निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य रोकड्याला फुकटच नाही. आज आपण ही मंडळीकडे आलो हे पूर्वस्कृत आहे. पूर्वस्कृताचा बरोबर आहे. पूर्ण अभ्यासाचं हे आपलं बरोबर नाही. विठाला दास सद्गुरूचा 3रा मग त्याचं फळ सांगितलं तोची आणि विठाला. बस काही बरं का माझ्या बाप्पा आपण हे अभ्यास करता मला स्वाभिमान वाटतो तुम्हा सर्व माय बाप्पांचा. दादानी म्हणावं मामानी म्हणावं शिवाजी महाराज आणि हातावर नका. बाबा नेहमी सांगायचं हे ताण लागलेल्या माणसाने बस्सा कसा करावा. हे पहिला
बाबा म्हणत पसा कसा हो, पहिल्या ताण लागलेली माणसाने पसा कसा करावा. अरे याच्यातला एक थेंब सुद्धा खाली गेला नाही पाहिजे. काही लोकांचा पसा बघा दिसताना फोटो निघताना तुमचा. अरे माझी पाटील एक थेंब नाही, संतांचं वचन, सद्गुरूचं वचन. हे पसा म्हणजे बरं का ओंजळ यासाठी एक थेंब शब्द सुद्धा खाली पडून देत नाहीत नसते. एवढं वय आहे, बाबांनी सांगावं, दादानी सांगा, झालं जा थेंब खाली सांडेलच कसा. विठाला भाग्यवान मंडळी माझं बाबा दादा भाग्यवान का, अशी तुम्ही मायबाप त्यांच्या पोटी जन्माला आला. मला तुम्ही मांडीवर घेतलात तरी तुम्ही मला काही सर्व इच्छेत येणार नाही. म्हणून आपल्याला समजून सांगण्याचा माझा प्रयत्न की खरोखर दुःखाची निवृत्ती व्हावी तीव्र जिज्ञासा ज्याची आहे तो, त्याची पुण्याई असल्या कारणानं तो नाथ बाबांकडे आलं. नाथ बाबा आजच्या अभंगाचा विचार नाथ बाबावर का ऐका. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सारे गुणवर व्यवस्थित षडगुण ऐश्वर संपन्न नाथ बाबा होत, तरी त्यांच्याजवळ शांती होती. महाविष्णूचा भानुदासाचे महाविष्णूचा अवतार माझ्या बाप्पा श्रीमंत संत होतो. पण श्रीमंतीमध्ये दोन गोष्टी, लक्ष्मी आणि सरस्वती एका ठिकाणी नांदत नाही. त्याच्या बोव्या वाचायला लागलो ना की बाबा विद्या आणि लक्ष्मी एके ठिकाणी नांदत, हे अपूर्वता आहे. जगातली अपूर्वता नवलता नाथबाबांजवळ होती. आणि आजचा सदक त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी विचार केला, हात जोडून तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्ने नाही हो, हारलो आता शिवाजी महाराज. लोकांनी आम्हाला वेड्यात जमा केलं. लोक लई शहाणं झालं. बोललो तर त्या पोरांना राग याचं कारण आम्हाला वेड्यात काढलं ना, आमचा बरा झाला. आता बरा झाला वेडा झालो मी तर वचन बस. आता आम्हाला या शहाण्या माणसात यायचं नाही. दादा तुम्ही आहात तोपर्यंत येऊ, पण बाकीच्या शहाण्या माणसांचा माझा काम राहिला नाही हो. विठाला जिवंत असताना जर आम्हाला वेड ठरवत असतील तर यांच्या याच्यात गेलो तर निव्वळ वेडा. आता काहीतरी अर्धा वेडा ठरवला असेल, पण नंतर हे लोक निव्वळ वेडा ठरवतील. त्यापेक्षा तुम्हाला पहिले सांगतो लांब राहिलेला बरा. हो बोला ना. आपण यावं तर या पद्धतीने यावं, नाही तर येऊ नये. कीर्तनाला परमार्थात यावं ना. माझ्या वेगळ्या भाषेत बोललो तर तुम्ही जरा वाईट वाटून घ्या. बाईल व्हावी तर पुरे व्हावी. विठाला चकना डोळा पाण्याला गेला, इकडं तिकडं बघायचं आपलं काम. अशी भूमिका झाली. भाजी पात्र वाढलं की लोक इकडे बघतात इकडे बघतात. कशाला तिकडे इकडे बघतेस, तीच भाजी या पात्रावर पण तीच आहे ना, या पात्रावर तीच आहे, कशाला इकडे तिकडे बघतेस. महाराजांच्या जवळ जेवढी आल्यावर महाराजांचं पाहिलं, महाराजांना सुद्धा समाधान वाटलं. अशी माणसं आपल्या दुकानावर आली की बरे वाटतात. ही रोखीची माणसं ना, ही लोक जी येतात ना ती उदारीची, मालकाला शिकवतात उदारीची. काय यंदा पीक आलाय ना, काय म्हणजे काही बोललाच सोय नाही. मारवाडी याचं 4 पावसाला अगोदर
ठीक आला तरी तू माझं काय पैसे द्यायचा नाही. फक्त नाव काढतच नाही, पण सामान घेऊन जशी तर मी पण तुझा पाठ्या बाप बसलोय बर का. रुपयाची किंमत 4 रुपये सांगेल. फाल्गुन फाल्गुन होळी आणि शिमगा बापूना फसवायला निघालं काय जो साधक आला ते पाहिल्यावर दुकानावर नाताना बरं वाटलं. पण साधक या पद्धतीचा असायला पाहिजे, त्याला दुःखाची निवृत्ती आणि ब्रह्म्याची आनंदाची प्राप्ती. या तत्वावर जेवढी आडूट होत तेव्हा मोक्ष रखे आला भाग्य साधूचा अंग केला. हरिभक्त विठाला नमस्कार घातला साष्टांग श्री संतांचे माता चरणावर साष्टांग हे करी दंड नाथाने असं उचललं आणि पोटाशी धरलं असा प्रेमाने हात फिरवल्याबरोबर अष्टसात्व जागृत झालं. कंठ प्रेम घातले. अर्ध काम होतं बघा. संतांना सद्गुणा भेटल्यानंतर अर्ध काम होतं. आनंद जे आनंद नांगर घातला ना पाणी बर. काही ना जमिनीला किती नांगर घालावं ढ्यापला तशा ज्या तशा ते विरगळतच नाही त्याला. मी तरी काय करू बाप्पा समाधान वाटतं बर का. आलेल्या साधकाला बरं वाटतं. काय बाबा म्हणणं काय तुझं काय नाही म्हणतो काय आम्ही उतार पार समाधान. याचा अर्थ आत्यंतिक समाधान, ज्याला अनिर्वाच्य समाधान म्हणतात. आणि त्या समाधानाची मला काय आहे प्राप्ती. समाधान म्हणजे सुख म्हणजे ब्रह्म सुख, ब्रह्म म्हणजे आनंद. त्याची प्राप्ती झाली. माझ्या दुःखाची कशी निवृत्ती बाबा असं सांगणारे संत नसतात बरं का. संत काय सांगत असतात आपला अनुभव. संत सांगतात ते अनुभव. आम्ही फेटावाला सांगतो ते थाप्पा. कधी कधी 2-3 कीर्तनामध्ये ते आला थाप्पा. पण गौंडेच्या हातामध्ये काय असतं थापी. गौंडेच्या हातामध्ये काय असायला पाहिजे वलंबा पाहिजे. वलंबा विठाला याच्याजवळ वलंबा आहे तो गौंडी. मेस्ट्र्यांना विचारा म्हणजे सांगतो. वलंबाच्या जवळ आहे तो गौंडी. काय थाप्या मार थापा मार 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 थापा मार. तुम्हाला पण त्याच पाहिजे त्याला. मी काय करू मारू दे थापा. घर पोसाला तरी चालेल. वळंबा म्हणजे वळंबा
एक पीठ इकडे काय आजपर्यंत आज हा संप्रदाय जो उभा याला कारण काय ज्ञान देवी तिला वल्बा वागणं वल्मा म्हणजे वागणं धर्मार्थ म्हणजे वागणं थापा ठोकणं नाही थापा नाही सांगितला काय सांगितला तुका म्हणेचा कोणी सांगे प्राप्ती झाली अर्थात आनंदाची प्राप्ती झाली अर्थात दुःखाची निवृत्ती झाली याच कारण सांगतो. माझ्याकडे दुकान नाही होते मी क्रिया केली ती सांगतो. ती क्रिया जर तुझ्या हातून घडली तर तुला ब्रह्म्याची काय होईल प्राप्ती होईल. मार्गाला विचारलं सांगायला ते सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सद्गुरु श्री शरण प्राप्तीची प्राप्ती व्हावी असं वाटत होतं. सद्गुरुशी शरण जाणे विठाला त्याच्यामध्ये क्रिया काय सांगितली सद्गुरूला देवाला काय क्रिया आहे पण प्रथम सद्गुरु समजावं दोन्ही दिसती सारखी आणि वर्म जाणे तो म्हणून आपली फसगत होऊ नये विठाला गोंधळ तो झालाय म्हणून तर लोक पाठीवर विसरायला लागली. पाठीवर वेळ नाही लागलो पाठ पण नाही फिरली तेव्हा विसरले. कधी कधी मी गमत म्हणून सांगतो काय त्या माणसात पोऱ्या गोटावाला पोऱ्या तो भेटला पनवेलला गोटावाला गोटा गेल्याबरोबर जय रे जय रे मला ते वाईट वाटला
वाटा गेला म्हणजे आता कोणतरी वारला. मी आपला हात केला, बाबा कधी नेला? अजून गोट्यावर केस नवीन आलं नाही, त्याला सांगता येत नाही. अरे पण दिवस कधी झाले ते पण नाही सांगता येत. हा विसरला, केस येत नाही तो पाठीवर. हा पुढच्या वर्षी त्याची पुण्यतिथी करी. एवढे कृतज्ञ झालीत ना, पाठीवर लोक विसरून जातात. मोकळ्या मनाने म्हणतो बापू ना विठाला. सद्गुरू कोण आहे हे जाणून घ्यावं. थोडं थोडं बोलू ते आपलं मर्यादेचं कीर्तन आहे, तर बोलतच राहू. ओढणी शब्दाची अंतर वस्तू दाखवी निज सार तोची सद्गुरु माहीत अनाथ. ओढणी शब्दाच्या आतमध्ये ब्रह्म कसं आहे हे दाखवतात, त्यांना म्हणतात सद्गुरु विठ्ठल. शब्द हे ब्रह्म आहे, अक्षरे ब्रह्म आहे. जास्त ज्ञानेश्वरी वाचण्याची गरज नाही. नामदेवराय म्हणले एक तरी ओवी बरं झालं ना. नामदेवराय म्हणले एवढ्या 9035 ओव्या नको, एक बस. माऊली म्हणते ना एक अक्षर बस. 15व्या अध्यायामध्ये 7ची बोलाचे नवे शास्त्र, संसार जिणते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र. अक्षरे आत्मा अनुभव एका अक्षरामध्ये येतो. समजताना कीर्तन सांगला ना, हो बोला विठाला. एक अक्षर बस झालं आपल्याला. कसं सांगू तुम्हाला सोपे भाषेत? अमृताचा एक जरी थेंब मरताना पडला जिभेवर, अमरा अमरा झाला का? पण याला अमृताच्या डोहामध्ये बुडवला, त्याने नाक तोंड सगळा बंद केला, अमृत आतमध्ये जाऊन दिलाच नाही. त्याला मी काय करू? मर जाता तो का म्हणे पुढे बांधवणी दगड तेथे काय पोट धावण्याचे रात्री बोलताना त्यांनी गळ्यामध्ये दगड बांधून नदीवर जीव द्यायला चालला तर पेशल दे तोपर्यंत आम्ही फाटी पिटी जमा करतो. पेशल दे तोपर्यंत सगळ्या माणसाला सांगू मेला तुम्ही मैताला या. सगळी माणसांनी फाटी जमली की तुला अलगाच काढतो ना, काय नव्हतो दादाच्या कण्या करून सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या बाप्पा कोण सद्गुरू थोडी शब्दाचे अंतःकरणामध्ये जावं. माझ्या बाबा सद्गुरूंचं लक्षण सांगितलं, त्यांना सद्गुरू फुकटचं नाही. वेळ दिसतो पावळा परी अंतरी. आता लोकांना वाटतं काय बघा, शब्दज्ञान उदंड होती बरी क्रिया कोणाला सद्गुरू निश्चय दुराशा तुटे तरीच भगवंत तुटे. दुराशा धरती ती ओकते शब्द ज्ञाती दोघही तसंच होत. सांगा बाबांच्या हातात भगवान आपण दिला. बाबांनी चारी मुलांना सगळं काही संसार व्यवस्थित वाटून दिलं. असं वाटलं नाही आपल्या पोराला गादीवर बसवा. यांचं नाव सद्गुरु विठाला. आता मात्र समाधान झालं. दोघांनी कंबर बांधली ना तर मला बरं हार बरं. प्रवचन ऐकलं बाई ना, माझ्या जीवाचं बरं का पार न पिटलं. धन्यवाद नारायण महाराज की जय. विठाला शब्द दादांचा तरी दादा मला सांगतात नारायणला जरा सांगावं. जरा असं त्याला अभिमान होईल असं वाटतं मला.
तुम्ही घाबरलो. एवढा बुवा ठोकणारा आहे माझं पुढं तो अभिमान होऊन देईन मी विठा. एवढा मोठा समाजाची होळी नावाड्याच्या हातात द्यायचे सोपं काम नाही विठाला. काय असं म्हणावं, अळीकडई म्हणलं पल्लीकडनी पंडुरंगा. तिकडचे देवाला इकडे होत घोडी घाल त्याच्या समुद्रात. आणि त्याचा काय होतो नावाने हो विठाला. कोण माझ्या बाप्पा. त्या सद्गुणा आपल्याला काय जायला पाहिजे. जमेची बाजू आहे शरण म्हणजे समर्पण. तन मन धन केले गुरुशी अर्पण, याला म्हणतात शरणागती. माझं काय आहे. राजाने एवढं ऐश्वर्य समर्थांना ज्यावेळी ओळखलं, महाराष्ट्राचं ऐश्वर्य झोळीत दिलं. एवढ्या लांबून बरं ते सगळीच मायबाप ही माझी प्रेमाची. बापूंचा अंतस्करणावर एवढा आजारी मी कृतज्ञ आहे बरं का. नाही कृतज्ञ. एवढा मेस्त्री आजारी पण मला जाता आलं नाही. मी माफ करतो, माफी मागतो मेस्त्रींची. त्यांना पण वाटत असेल बापू माझं आलं ना तर माझा आजार नक्कीच जाईल विठाला. पण मला जाता आलं मी जर क्षमा मागतो बरं का. नाही जाता आलं तिकडून काजू झाली. किती कृतज्ञ मनुष्य असे नसतात. भेटा बांधायला मला जनाची नाही पण अशी लाज वाटली पाहिजे विठाला. शरणागती. राजाने सगळं राज्याची सनद समर्थांच्या झोळीत दिली. शाबास म्हणलं राजा शिवाय शाबास. महत्व दास डोंगरी राहतो ते म्हणलं हे आमचंच राज्य समज, हे आमचंच राज्य समज. पण तू चालव ना. कशी भाषा आहे. आमचंच राज्य समजून तू चालव. स्त्रीचं राज्य असं समज आणि चालव. आमचं समजून का आम्ही खाऊन बसलो असतो का नाही. हो बोला विठाला. जो गुरु विसारतो आत्मावडी अधम चोरू चोरता मैंद पामरू ब्रह्मसभेशी तडे. बाबांना कितीतरी जमा करत एक एक माणसं शब्दाला जागणारी. इथंच चरईला बऱ्याच मोठ्या बिल्डिंगी इथं पेनला बिल्डिंगी बांधता आल्या नाही. आमची प्रतिज्ञांशी आम्ही काही न मागो शिष्याशी. आम्हा मागे जगदीशाशी तुम्ही बदलल्या. नाव सद्गुरु विठाला. सांगा माझ्या काय त्यागी माणसं आहेत माझ्या बाप्पा. त्यांना शरण जात असताना सर्वस्व सर्वस्व. हो दादा त्या शेवटच्या अंतकाळा बाबांच्या जवळच काय वडील काय हो नाही तर काय हो. त्यातल्या देवा दंड बाबा जय हरी निघालेस. हो जय हरी म्हणजे निघालो. आलीसच कशाला हो. आम्हाला परमार्थ शरणागतीची लक्षण करत भगवंतांनी 2 वेळा 18व्या अध्यायामध्ये सांगितलं. सर्व धर्मान परित्यज्य. लोका प्रवचन करतात तो माझा डोका फिरत लाज वाटली पाहिजे हे प्रवचन करा. आपण कोणाला शरण गेलो शरणागत्य सर्व भावे. शरणागती हा शब्द फार मोठा आहे. कोणाला सद्गुरू. माझ्या जीवनामध्ये देव नाही. माझ्या जीवनामध्ये माझं हृदय बाय दुसरं काही नाही. सगळ्या 9000 होव्यांचा सुरुवात ऐकतं नमो. एक ओळी मला आठवत नाही एवढं 16व्या अध्यायामध्ये
मावळीत विश्वास नवलव दिला चंडावशु आणि त्या 16व्या अध्यायाच्या ओवी आहे बाबा. या सगळ्या कोणाला अनुसून देवाला नव्हे सद्गुरूंना संग माझ्या बाप्पा. त्यांना शरणांगत करत असताना किंचित सुद्धा किंचित राहिली किंचित सुद्धा हे सगळंच काय करावं समर्पण करावं. याला म्हणतात शरणांगती. देह समर्पित शरीर ज्याचे त्याशी पूर्व पक्ष काय आहे. दिली तिला पोरगीवर मायेचं उत्तम प्रकारचं संस्कार असण्याकरता मान पोरगी संस्कार घेऊन ज्यावेळी सासरी येते त्यावेळी सकाळी लवकर उठून पाण्याला गेली आणि त्या विहिरीवर एक म्हातारी बसली होती. एवढ्या लवकर ती पोरगी आल्याबरोबर त्या पेन मध्ये एवढ्या लवकर करून उठणारा कोणच नव्हता. सूर्यवंशी सगळं पेन कर. त्या पेनचं नाही हो आमचे पेनचं. मग कीर्तन चालू झालं तरी अजून येत नाही म्हणजे सूर्यवंशी का नाही हो. कीर्तन चालू होऊन झालं तरी तुमचा पत्ता नाही. याचा अर्थ काय सूर्यवंशी म्हणजे तुम्हाला अजून सूर्य उगवला नाही. आम्हाला तुम्ही पैसे देणार आहात म्हणून आपलं लवकर आलो कामावर. पैसे द्याल म्हणजे सांगा माझ्या म्हणून बोललो. या पेनचं नाही होत त्या पेन. लवकर उठली संस्कार माहेरचा आहे. लवकर उठली न पाण्यावर आल्यामुळे म्हातारी तिला काय झोपेत आल्या. ती लवकरच बसली होती. तो टिपलोनीचा पाणी त्या नंतर ती आल्याबरोबर म्हातारी म्हणजे एवढ्या लवकर आमच्या पेनला कोण उठतच नाही. तू कशी काय उठलीस. कुठची का तू. ती म्हणते मी पेनचीच. समजते कुठं. याला म्हणतात शरणांगती. लग्न काळ झाला ना रात्रीची वरात आली. ढाकून ठेवा ढाकून ठेवा ढाकून ठेवा ढाकून ढाकून आणि काय झोपली बिचारी काय उठली आणि ताबडतोब पाण्याला आली. गाव माहिती झालं. नळ नेरीची वाट काय म्हणते पेनची ही शरणांगती. ही शरणांगती पेनची. आमच्या पेनला एवढ्या लवकर पण उठतच नाही. तू पेनची. पण मी पेनची आहे. हे शरणांगती पेनची. काळ्याचं पांढरं झालं तर तुझा थोबाड कधी बघितला नाही. तू पेनची म्हणतास. आजीबाई मी पेनचीच. मला शिकवतोस तू पेनची. तू खरंच मी पेनचीच. पोर सांगायला रात्री लग्न झालं ना असा म्हणजे मग ते उसरची. तू नाही उसरची नाही. उसरून आता मी कुठं आलोय. आता मी उसरची नाही कुठली पेनची. याला म्हणतात शरणांगती. या म्हणतात आमच्या न गावाला. आमच्या न गावाला म्हणजे काय कुठलं सांगतात गाव तिकडचं माहेरचा. आमच्या ना गावाला ना आमच्या गावाला घरात पाणी आहे. मग इकडं कशाला मारवा आम्ही. तुमच्या गावात तिकडेच राहायचं. इकडं कशाला आम्ही. माझी भाषा समजते ना. इकडं परमार्थात येऊच नाही ना. विठाला येत असताना आपल्याला शरणांगती महत्वाची आहे. यांचीच आहे. आणि हा संसार आता कोणाचा आहे. माझा आहे. देव माझा आणि बस. गुरु हा संत कोळीचा राजा. गुरु
त्यांना म्हणतात शरणागती सद्गुरुशी शरण. मग अपेक्षित आपली जी सांगती पुसली जेणे अंतस्कर मोठे फुकटचं नाही माझ्या फुकटचं. पूर्ण शरणागती ज्यावेळी आपल्याला करतात तेव्हा सद्गुरु आपली अपेक्षित काय आहे, दुःखाची निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती, ब्राह्म्याची प्राप्ती. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे आत्मा. जरा तो आत्मा, तो परमात्मा या सगळ्या जगाला काय आहे, व्यापून आहे. आणि तो कसा आहे? ब्रह्म सर्वगत सदा सम तेथे आणू नाही विषय. विठाला इकडं तिकडं ओतप्रोत भरलाय. नेनो ब्रह्म मार्ग तो आणि हा कोणता आवटा हातावरी विठोबा उभा मध्ये सोडिराची प्रभा कोटी मदनाचा गाभा सोहंतो रे पंढरीशी कोणीतरी रे विठोबाला पहारे पंढरीशी कोणीतरी. ये परब्रह्म 3.5 हाताच्या विटीवर काय आहे ते उभा आहे. हे ज्ञान होत आपल्याला. ज्यावेळी मी शरीर नाही तर मी कोण आहे? आत्मा. सद्गुरु ज्या वेळेला आपली शरणागती पत्करतो त्यावेळी आपली अवस्था पाहून आपल्याला उपदेश करतात. तत्वमसी शब्दात तत्वमसी महावाक्य विचारून जीवीचे जीव पण हरा लवकरी श्री गुरु काय. तत्वमसी या शब्दाचा तत् आणि तम अशी काय मध्ये शब्द घालावा? हे तू ब्रह्म आहे. या वेळेला सांगितलं ऐकवा शिष्या इतिचे वर्म तू सोयाशी परब्रह्म ये विषयी संध्या ब्रह्म धरूच कानात पेरणी केली ती नैनात गडाली. कानीचे पेरिले मग त्या शिष्याला अनुभूती आली काय? जगामध्ये ब्रह्मविषय कधी सद्गुरुशी शरण. माझ्या बापा आपण दुसरं काही करू नये सद्गुरूनाच काय शरण. बरोबर आहे. आपल्याला मरणीला घडी पाहिजे असतील ना, त्या गड्यांचा पुठवाल्याचा जो मुख्य मुकादम असतो ना त्याला भेटावा. गाड्यांना भेटलं ना तर गोंधळ होईल. गाड्यांना म्हणलं उद्या मळणीला याल काय तुम्ही? काय ना मंजुरी काय तुमची मंजुरी? मला आमची मंजुरी ना पोस्टाला आमचं ठीक आहे म्हणतात या. आता त्या मुकादमाने तिकडं घेतलेला दुसरा संध्याकाळी म्हणलं ए गाड्यानो आपलं तिकडं जायचं आहे. गाड्यांचा टाळा म्हणतो चिंता घेते. आज आपण त्यांना करू त्यानं पण आपल्याला वागायचं कोणाच आहे? मुकादमा. समजताना माझ्या बाप्पा आपल्याला हे समजलं पाहिजे जीवनामध्ये सद्गुरूनाच आपण काय केलं म्हणजे बस बाकीचं कोणतंही धंदा आपण केलं तर त्याची आणि
आपल्याला ब्राह्मणाची प्राप्ती होणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. लगे अनेक उपाय, लगे अनेक उपाय, इतर साधना आपण करू नये. आपण एवढंच करावं. धरी सद्गुरूचे सद्गुण आपण काय जावं शरण. लोक बाकीचा उपाय करतात ना, डॉक्टर जातच नाही. बाकीचा उपाय करतात. या भक्ताकडे जातात, त्या भक्ताकडे जातात, त्या भक्ताकडे जातात. तो म्हणजे कोंबडा दे, तो म्हणजे डोकर दे, तो म्हणजे आमका दे, तमका दे. याच्या बाजारी बाकी साधना आपल्याला गुंतवतात. महाराजांनी त्याचं खंडन केलं. कर्म आणि धर्म आचार दिला माझी, संकष्टी धरू नका. अजून काही शुक्रवार काय गुरुवार काय मोकळ्या मनात एका एकादशी काही धरू नका बरं का. अजिबात बायाने हो. मालकाला काय म्हणा अनिक उपाय नलगे अनिक उपाय. एक बाकीचा उपाय एकादशी धरू नका मी बोललो. तुम्ही तसा काय अर्थ लावू नका बरं का. नवऱ्याला देव मान. नवऱ्याला जर तुम्ही शून्य जर किंमत देत असाल आणि सगळी व्रत करीत असलं तर युवान तुम्हाला नाही हो यावाचा. तसा आपण साधकाने इतर गोष्टी करण्यापेक्षा किती सोपं आहे बघा ना. लोकात दुसरं करतो काय. मला आठवतं म्हणत ना आमच्या एकादशी आहे. कधी बायकोवर सांगतो लोकांना आमची एकादशी ना, आमची एकादशी बर का काही खात नाही बरं का, अजिबात नाही खात नाही काही नाही. हो बाबा आम्हाला आहे तुमच्याशी. हो मग बाबा ते कोणाच्या घरचं पाणी पण नाही पित आमचं बरं का. हरिपाठाला नाही जात. कीर्तनाला तर अजिबात नाही. मग काय गाढव काही गाढव जेवतं का काय. 10-15 दिवस जरी उपाशी ठेवलं त्याच्यासमोर समजा मांसाचा पराठ ठेवला तरी तो खाईल. मग गाढव आपण आहोत. आपल्याला समजायला पाहिजे का नको. इतर साधनं जी आहेत ती साधनांची नाही. ती साधनं आपल्या ब्रह्मप्राप्तीपर्यंत पोहोचू शकत नाही. ती साधन साधिता साधक साधक शिडले साधन साधिता.
उगाच काय होईल, क्षीण होईल, त्रास होईल साधन करताना. पण सोपं साधन सद्गुरूला शरण जावं, घरी सद्गुरूचे बस आपणासारखी करतील. किती हिंमत आहे का? लोह परिसाशी नसाये परीस लोखंडाचं सोनं करतो तरी पण झालं ना. भावाला ना दाबतो लोकांना, भावाला सोनं केलं पण अरे बाबा सोनं केलं पण परीस व्हायला पाहिजे का नको? परीस आणि परीस करता आलं पाहिजे, पण परसाला परीस करता येत नाही. कधी कधी शिवाजी महाराज अशी कल्पना माझी धावते, परीस शब्द लिहिलं कुठंतरी दुनियाच्या बाजारामध्ये नक्की असेल, बरोबर आहे का नाही? पण जर असेल बोललं तर असं वाटतंय तर लोकात नुसता स्पर्श करायचा आहे ना. मग सगळे लोखंडाला जर तो स्पर्श केला तरी घरा लोखंडाची नसती बांधली, सोन्याची. कल्पना आहे हो. त्याच्या पलीकडे माझा सद्गुरू आहे. या आपल्यावर कृपा दृष्टी करतील, या आपणासारखी करतील. माझ्या बाप्पा काय आपण करावं जीवनामध्ये? बस माझ्या जशी पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती सर्व भावी पती ध्यानी. बस परवा बोलताना बोललो, नेघे चंद्र करा सूर्य विकासनी नेघे चंद्र. चरणांगतीचं लक्षण सांगत असताना ते सूर्य उगवला की ते सूर्य कमळवर का प्रफुल्लित होतो, आणि सूर्य मावळल्यानंतर ते मिटतं मिटलं तर नेमकीच भाई त्या दिवशी पौर्णिमा होती. इकडं सूर्य मावळला आणि इकडं चंद्र उगवला. अरे हिने आपला मालक गेल्यावर दरवाजा बंद केल्यावर दुसरी बाया आली. त्यांना काम काय? मुंबई गोवा किती व शिकवाल मजल मुंबई गोवा रस्ता हायवे. कमलाबाई काय दरवाजा उघडणार. आमचा मालक निघून गेले. ते आता रातपाडीला गेलं की आता काय घ्यायचं ना, दरवाजा उघडायचा ना. आता तर मी काय सांगते ते आहे. काय सांगते? आता तुझा नवरा आणि त्या लोकांना नुसते एवढी उष्णता पंखाना आमकाना तमका जीव आकुळ झाला. हा बघ कसला उगवलाय, हा बघ किती सुंदर आहे बघ, किती शांत आहे बघ, एवढाच मोठा आहे बघ. ही बाई म्हणलं आता मी दरवाजा उघडणार नाही, उद्या सकाळी उघडणार आहे. मग येताना 2 थोबाडाला तेल लावून ये. म्हणजे मग माझ्याशी तुझी काय कशासाठी सांगतो माझ्या बाप्पा, आपलं जीवन म्हणजे सद्गुरू एका जनार्दनी सद्गुरू हाची भव सिंधू. वेळ संपल्यामुळं किती चकारार्थी सांगितलं, या भवरूपी संसारातून तारून नेरा दुसरं कोण आहेत? बस बाकी कोण तारू शकत नाही. ते नवाडे बर का, ते आपल्याला पलीकडे नेतील. या रे धरू हरिनाम तारू भवाचा सागरू. नाही भीती नाही बर का. सद्गुरून दिलेली नाम आहे. हे नामातून आपण जाऊया. आपलं जीवन कृतार्थ शरण जाय त्यासी ब्रह्म
अशी ब्रह्मा प्राप्ती दगडनाथ स्वामींचे हे परमशिष्य नथुराम बाबा मुंडे अंतकाळाच्या वेळेला किती सावध वृत्ती होती. दादा सांगायचे, बाबा सांगायचे, ज्ञानेश्वरी वाचा, भजन करा, मला आता